नमस्कार, मी सुवर्णा गायकर, चार चौघी किचनमध्ये स्वागत. आज आपण बनवणार आहोत मखनी बटर किंवा बटर मटन. खूपच छान अशी नॉनव्हेजची रेसिपी बनवणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. इथे मी मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत 2 चमचे. त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि हळद, आगरी मसाला, चवीनुसार मीठ आणि घट्ट दही घेतलेले 2 ते 3 चमचे. हे घालून छान मिक्स करून घेणार आहोत आपण. छान मिक्स करून झालं की यावर आपण झाकण ठेवून 1.5 ते 2 तासासाठी मॅरिनेट करणार आहोत. 1.5 ते 2 तास झाल्यानंतर आपण हे आता आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये आपण 1 पळी तेल घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये 1 मोठी विलायची, दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता घेऊन त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालून छान परतून घेणार आहोत. मटण छान परतून झालं की त्यामध्ये आपण अर्धा ते पाऊण ग्लास पाणी मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये घेऊन ते भांडं धुवून यात घालणार आहोत. आणि झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत. 4 ते 5 शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण एका कढईमध्ये 1 पळी तेल आणि बटरचा तुकडा घेणार आहोत. त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक करून घेतलेले ते भाजून घेणार आहोत. कांदा आपल्याला छान गोल्डन होईस्तोपर्यंत भाजायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 काजू घ्यायचे. हे सुद्धा छान भाजून घ्यायचे त्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घेऊन हे सुद्धा छान भाजून घेणार आहोत आपण. छान आपलं भाजून झालेलं आहे. आता हे काढून घेणार आहोत. आता आपण हे थंड करून छान थोडं पाणी घालून बारीक वाटून घेणार आहोत. तोपर्यंत इथे आपल्या कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपलं मटण शिजले की नाही आपण बघणार आहोत. मटण छान शिजलेलं आहे आपलं. वाटण केलेल्या कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल घेणार आहोत आणि बटर घालणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये हळद, आगरी मसाला, धने पावडर आणि गरम मसाला घालून छान परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण घालणार आहोत. वाटण आपल्याला छान परतून घ्यायचंय. वाटण छान परतून झालं की त्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं छान शिजू द्यायचं झाकण ठेवून. तीन ते 4 मिनिटं झालेले. आपलं वाटण छान शिजलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी दुधाची साय घेतलेली आहे. तुम्ही त्याऐवजी फ्रेश क्रीम ही घेऊ शकता. आणि हे छान परतून घ्यायचंय. आणि यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. छान वाफ काढून झालेली आहे. आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण घालणार आहोत.
छान परतून झालं की त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत. पुन्हा झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं छान वाफ काढून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. आपलं छान मखनी मटण किंवा बटर मटण तयार आहे. तुम्ही सुद्धा बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.